या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर। आंबेगाव शिरूर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजना, धरणांची सुरक्षा, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचे महत्त्वपूर्ण विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले। या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। या भेटीत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। डिंबे धरणाची सुरक्षा आणि गळती रोखण्यासाठी 171 कोटी 59 लाख रुपयांचा प्रस्ताव। कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे असलेल्या डिंबे धरणातून होणारी मोठी गळती हा चिंतेचा विषय आहे। धरण सुरक्षा कायदा 2021 अंतर्गत धरण सुरक्षिततेसाठी आणि ही गळती थांबवण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने 171 कोटी 59 लाख रुपयांचा निधी प्रस्तावास मान्यता दिली आहे। धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी या निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन काम सुरू करण्याची विनंती वळसे पाटील यांनी केली। सिंहस्थ कुंभमेळा 2027 भीमाशंकर परिसरात 3311 केव्ही उपकेंद्र। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात अखंडित वीज पुरवठ्यासाठी डिंबे येथे 3311 केव्ही उपकेंद्र उभारणे आवश्यक आहे। यासाठी जलसंपदा विभागाची 60 जमीन महावितरणाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली। मंचर शहरासाठी 133 कोटी 51 लाख रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना। मंचर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नगरपंचायतीने सादर केलेल्या 133 कोटी 51 लाख रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत तात्काळ मंजुरी मिळावी, जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येईल। धामणी परिसरातील 9 उपसा सिंचन योजनांना वीज पुरवठा। आंबेगावच्या पूर्व भागातील दुष्काळी धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून 4 कोटी 50 लाख रुपये खर्च करून 9 उपसा सिंचन योजना पूर्ण केल्या आहेत। मात्र महावितरणाकडून वीज जोडणी मिळत नसल्याने 1200 एकर जमीन ओलिताखाली येण्यास अडथळा निर्माण होत आहे। या योजनांना तातडीने वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्याची विनंती वळसे पाटील यांनी केली। कुकडी प्रकल्पाअंतर्गत 3 नवीन उपसा सिंचन योजना। कुकडी प्रकल्पाचा भाग म्हणून आदिवासी भागातील कळमजाई, बोरघर आणि फुलवडे या 3 उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली असून पाणी परवानाही उपलब्ध आहे। या योजनांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चर्चा झाली। यामुळे या भागातील सुमारे 1585 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा विकास हे आमचे प्राधान्य आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।